आपण लहानपणी सांभाळलेलं गोल्डी म्हणजे आपल्या घरचंच पिल्लू. त्यातनं 12 पिल्ले दिलेली आहेत. काही रेड आणि काही ब्लॅक जर्मन शेपर्ड आणि काही साधेच. आता हे रेड जर्मन शेपर्ड आहेत आणि ह्याच्यामध्येच काही ब्लॅक जर्मन शेपर्ड पण. एकदम गुबगुबीत आहेत, सगळेच चांगले आहेत, एकदम टवटवीत पिल्ले सगळेच आहेत. आणि ह्यांचा फादर जे आहे ते पूर्ण झेड ब्लॅक आहे आणि मदर जे आहे ते रेड आहे. रेड जेम्स शेपर्ड म्हणजे ते युनिक कलर जे सरासरी पडत नाहीत, कुठं तसे पिल्ले होत नाहीत ते. तर इथंच ॲट अ टाईम ह्याच्यामध्ये काहीतरी 12 पिल्ल्यामधून फक्त ब्लॅक अँड टेनचे 4 पिल्ले, बाकीचे रेड आणि ब्लॅक झाले. भारी. आणि एवढे पिल्ले पडायचं कारण असं की आपण पिल्ल्याला त्या लहानपणापासून चांगलं सांभाळलेलं आहे आणि त्याचे जीन्सही चांगले आहेत. त्याचे जे आईवडील आहेत त्याचे मोठे मोठे होते, त्यामुळे आता ह्यांना बी एकदम पिल्ले भारी झालेले आहेत. एकदम भारी वाटायले आहेत पिल्ले एकदम हे. आणि संख्येने जास्त आहेत, त्याच्यामुळं थोडंसं दुधासाठी हे आता गोल्डीला जास्त खावं लागायला लागले. आणि फादर ते हे रॉबिन असल्यामुळं साहजिकच रॉबिनवर किंवा गोल्डीवर पिल्ले जाणार आणि एकदम भारी पिल्ले होणार. तर त्याचं काय यांचं अपडेट असलं तर कळवीत राहील. लहानपणीपासून कसे मोठे होतील काय होतील हे कळवत राहील तुम्हाला. चला, धन्यवाद. काय पिल्ल्याविषयी माहिती पाहिजे तर पवनला कॉन्टॅक्ट करा, इनबॉक्समध्ये नंबर देतो.